नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपण नवखे आहात, तुम्ही आणि मी सर्वजणच, पण तरी सुद्धा आपण आपल्यावरती आलेले जे संकट आहे त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी कसल्याही प्रकारची मनात भीती न बाळगता आपण पुढे येणार आहोत। खरं तर 9वीचं वर्ष हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे, माझ्या दृष्टीने तर खूपच महत्त्वाचं आहे। कारण मी तर या वर्षाला एक 9वीतली अत्यंत महत्त्वाची पहिली पायरी समजतो। तुम्ही म्हणाल की याला पहिली पायरी का म्हटलेलं आहे, तर 9वीचं वर्ष म्हणजे जवळपास 3 इयरमध्ये सुरुवात होते आणि या वयामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, मानसिक विकास असेल, या सर्वांगाने विकास होण्याची प्रक्रिया 9वीच्या वर्गामध्ये व्हायला सुरुवात होते। म्हणून या वर्गामध्ये आपण जेवढं अध्ययन कराल, जेवढा अभ्यास कराल, जेवढा चांगला विचार कराल, जेवढ्या चांगल्या सवयी आपण जोपासाल, जेवढे चांगले विचार आपल्या डोक्यात ठेवाल, तेवढा जास्तीत जास्त आपण चांगला विचार कराल, या गोष्टींमधून आपला बौद्धिक विकास निश्चितपणाने होणार आहे। त्यामुळं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे। ही पहिली पायरी म्हटलं कारण आपण ज्याप्रमाणे एखादा चित्रपट पाहतो आणि चित्रपटाची वेळ 9 ते 12 अशी कुठंतरी मी ऐकलेली आहे, आणि 9 ते 12 हा चित्रपटाचा जसा कालावधी आहे तसा आपल्या मानवी जीवनाचा एक चित्रपट जणू काही 9 ते 12 या इयत्तेमध्येच दडलेला आहे की काय, असं मला निश्चितपणाने वाटतंय। म्हणून 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 9 ते 12 या कालखंडामध्ये, या इयत्तांमध्ये आपण जो अभ्यास करणार आहात तो निश्चितच आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारा किंवा चांगल्या प्रकारची दिशा दर्शवणारा हा एक अभ्यास ठरणार आहे। म्हणून 9वीच्या वर्गामध्ये आपण अभ्यासाकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मी आता फार काही जास्त तुम्हाला सांगू इच्छित नाही, कारण तुम्ही सज्ञान आहात, तुमच्या लक्षामध्ये सगळ्या चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत, वाईट कोणत्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने लक्षात येतात असं गृहीत धरून मी तुम्हाला सांगतो की या अगोदर वंदे वंदे मातरम हे एक गीत गदी माडगुळकरांचं, त्याची एक लिंक तुम्हाला किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवलेला होता। संतवाणी या कवितेविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्याचबरोबर कीर्ती काटियाचा दृष्टांत हा महिमभटांचा एक पाठ लीळाचरित्रातला, तोही आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्याचाही अभ्यास तुम्ही निश्चितपणाने केलेला असेल। त्याचबरोबर चौथा पाठसुद्धा नात्यांची घट्टवीण हा मीरा शिंदे या लेखिकेचा हा पाठ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। यानंतर आपण खऱ्या अर्थाने की हे सगळे पाठ किंवा हा सगळा अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत मी पाठवलेला होता, तो दुसऱ्याने तयार केलेला होता आणि तो तुमच्यापर्यंत पाठवलेला होता। पण आज मात्र प्रत्यक्षात आपली भेट होऊ शकत नाही, पण मी स्वतः तुम्हाला एक पाठ शिकवणार आहे। तो म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ आहे आणि त्या पाठाचं नाव आहे एक होती समई। खरं तर समई माहिती नाही असं आपल्याकडं बहुतेक कुणी नाही। जसं अंधारामध्ये प्रकाशाची आवश्यकता असते, तशाचप्रमाणे मानवी जीवनामध्ये सुद्धा जर कुठं प्रकाश निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते। जर आपण शिकला नाही तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण होणार नाही, कारण आपलं जीवन जसं अंधारामध्ये आपण चाचपडत चालत असतो
त्याच पद्धतीने आपलं जीवन खऱ्या अर्थाने जर आपण शिकला नाही तर चाचपडत जीवन जगण्याची वेळ आपल्यावरती येत असते. सध्याची परिस्थिती तरी चांगली आहे की सर्वांना शिक्षण मिळतं आहे, मोफत शिक्षण पद्धती आहे. आता कोरोनासारखा संकट आलेलं आहे तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे, इंटरनेटवरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करून अभ्यास करतो आहोत. परंतु एक वेळ अशी होती की लोकांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती, शाळा म्हणजे काय ही गोष्ट माहिती नव्हती. आपल्या सुधारित भागामधलं सोडा, आदिवासी भागामध्ये आज जरी आपण गेलात तरीसुद्धा तिथं मात्र शिक्षणाची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तिथं लोकांना शिक्षणाची आवड नाही, शिक्षणाविषयी माहिती नाही आणि अशा वेगवेगळ्या समस्या झेलत हे लोक आपलं जीवन जगत आहेत. यांच्या जीवनातल्या समस्या जर संपवायच्या असतील तर त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या अनुताई वाघ यांनी आदिवासी भागामध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न किंवा शिक्षणाचं महत्त्व लोकांना समजून सांगण्याचं काम निश्चितपणाने मोठ्या तळमळीनं केलेलं आहे आणि त्याविषयीचीच माहिती लेखक उत्तम कांबळे यांनी एक होती समयी या पाठामध्ये सांगितलेली आहे. या पाठामध्ये आदिवासी भागामध्ये शिक्षण, की ज्या लोकांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणं किती अवघड आहे, आदिवासी भागामध्ये शिक्षण द्यायचं आहे, ज्या लोकांना शिक्षणाविषयी माहिती आहे किंवा शिक्षणाविषयी कळतं आहे, या लोकांना शिक्षण देणं सोपं आहे. परंतु खरोखरच ज्या लोकांना शिक्षणाची कसल्याही प्रकारची गोडी नाही, शिक्षणाचा त्यांना कसल्याही प्रकारचा गंध नाही, अशा लोकांना शिक्षण देण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये प्राथमिक पूर्व शिक्षणसुद्धा तिथं पोचलेलं नव्हतं आणि अशा वेळेला मोठ्या तळमळीनं, मोठ्या जिद्दीनं, मोठ्या चिकाटीनं, मोठ्या हिमतीनं अनुताई वाघ यांनी हे शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर लेखक उत्तम कांबळे यांनी यांच्या कार्याचा एक आढावा एक होती समयी या पाठामधून घेतलेला आहे. उत्तम कांबळे या लेखकांविषयी आपण थोडक्यात परिचय आपण घेणार आहोत. उत्तम कांबळे हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आपला माणूस इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी त्यांचे ललित लेखन त्यांनी केलेलं आहे. पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी लेखक उत्तम कांबळे यांना सन्मानित केले गेलेलं आहे. साधारणपणे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं उत्तम कांबळे यांनी लिहिलेली आहेत. मग त्यामध्ये कथालेखन असेल, काव्यलेखन असेल, कादंबरी लेखन असेल किंवा इतर आणखीन काही पुस्तके असतील तर त्यांनी आपल्या या मराठी साहित्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं लेखन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यानंतर या एक होती समयी या पाठामध्ये आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकाने करून दिला आहे. मी मगाशीच म्हटलं की उत्तम कांबळे यांनी ही खऱ्या अर्थाने की ज्या ठिकाणी शिक्षण पोहोचलेलं नाही, शिक्षणाविषयी कसल्याही प्रकारची गंध नाही किंवा माहिती नाही, अशा भागांमध्ये शिक्षण व्यवस्था पोहोचविण्याचं काम अनुताई वाघ यांनी स्वतः आपलं जीवनभर एक कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं, कुठल्याही कार्याची सुरुवात स्वतःपासून जर आपण केली तर निश्चितपणाने ते कार्य आपण कसं पूर्ण करू शकतो किंवा त्या कार्यामध्ये कितीही संघर्ष आला तरी त्या संघर्षाला सामोरे जाऊन आपण कसं पुढे जाऊ शकतो याविषयीचं वर्णन किंवा याविषयीची माहिती, याविषयीचा अनुभव लेखक उत्तम कांबळे यांनी आपल्या
एक होती समयी या पाठामध्ये अनुताई वाघ यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती सांगत असताना आपल्या पुढे मांडलेले आहे. खरं तर कठीण प्रसंगामध्ये एखादं काम आपण करतो आहोत. आज सुद्धा आपल्या देशावरती नव्हे संपूर्ण जगावरती कोरोनाचं कठीण अशा प्रकारचं संकट आलेलं आहे. आणि याच्यावरती की सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर असं वाटलेलं होतं किंवा लक्षात यायला लागलेलं होतं की आता मात्र हे शैक्षणिक वर्ष हे पूर्णपणे थांबतं की काय, शिक्षण आता थांबवलं जातं की काय, अशा प्रकारची शंका निर्माण झालेली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या शंका होती. परंतु याही परिस्थितीमध्ये आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीची सुरुवात केली. तुम्ही सुद्धा इतर काही इंटरनेटवरून वेगवेगळ्या प्रकारचे काही व्हिडिओ पाहत असाल, वेगवेगळ्या प्रकारची माहिती इंटरनेटवरून मिळवत असाल आणि ते माहिती मिळवून आपलं शिक्षण आजही चालू आहे. ते शिक्षण बंद झालेलं नाही. म्हणजे आपण या संकटावरती, या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून आपण सुद्धा हळूहळू पुढे जाण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत आहोत. ही गोष्ट निश्चितपणाने मला इथं सांगावीशी वाटते. खरं तर याच पद्धतीने की असं बिकट संकट असताना अनुताई वाघ यांनी सुद्धा आदिवासी भागातील लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन तिथलच्या मुलांना शाळेत घालण्यास त्या लोकांना प्रवृत्त करून त्या लोकांना शैक्षणिक जनजागृती करण्याचं काम त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कशा प्रकारे केलेलं आहे याविषयीची माहिती किंवा याविषयीचं वर्णन लेखक उत्तम कांबळे यांनी आपल्या या पाठामध्ये केलेलं आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतलेला आहे. हे साधारणपणे हा जो पाठ घेतलेला आहे हा पाठ डोंगरासाठी काही फुले या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकामधून घेतलेला आहे. डोंगरासाठी काही फुले. डोंगरासाठी काही फुले या पुस्तकामधून हा पाठ घेतलेला आहे. या पाठामध्ये लेखक उत्तम कांबळे यांनी काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात, काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. अत्यंत महत्त्वाचा हा विषय लेखकांनी इथं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की माणसांमध्ये सगळीच माणसं काही सारखी नसतात. ज्याप्रमाणे आपल्या हाताची पाचही बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे सगळीच माणसं सारखी असतातच असं नाही. काही माणसं विचाराने वाईट असतील, काही माणसं आळसी असतील, काही माणसं विचारानं चांगली असतील, काही माणसं कर्तृत्वान असतील, काही माणसं खऱ्या अर्थाने दुसऱ्यावर विसंबून असतील, तर काही माणसं स्वावलंबी असतील, स्वतःचं काम स्वतः करणारी असतील, काही माणसं श्रमप्रतिष्ठा मानणारी असतील, तर काही माणसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढणारी असतील, तर काही माणसं आपले चमडी बचाव अशा प्रकारचं धोरण स्वीकारणारी असतील. म्हणजे माणसाची वर्गवारी जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने की जेवढी माणसं आहेत ती प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येक माणसाची कार्यकुशलता ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येक माणसाची संघर्ष करण्याची पद्धत ही सुद्धा वेगवेगळी असू शकते. आणि त्यामध्येच की दोन प्रकारची वर्गवारी लेखक उत्तम कांबळे यांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की दोन प्रकारची माणसं असतात. त्यामध्ये पहिल्या प्रकारात त्यांनी सांगितलं की काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. म्हणजे जी काही संकट येत आहेत त्या संकटाला ते झेलत त्या संकटाला सामोरे जात आहेत आणि त्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतायत आणि ती संकट पचवण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो. आणि या संकटातून वेगवेगळ्या प्रकारचा मार्ग काढून निश्चितपणाने एक प्रचंड अशा प्रकारचं सागराचं रूप देण्याचं काम काही माणसं करत असतात. की कुठलंही एखादं छोटंसं रोपटं आपण ज्या वेळेला लावत असतो त्यावेळेला ते रोपटं छोटंसं असतं, परंतु त्याचं पालनपोषण आपण केल्याच्या नंतर त्याला पाणी खत पाणी व्यवस्थित दिल्याच्या नंतर त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होण्याचं काम सुद्धा या पद्धतीने आपण पाहत असतो.
तशा पद्धतीने काही काही माणसं छोट्याशा रोपट्याप्रमाणे एखादा विचार घेऊन पुढे येतात आणि तोच विचार वटवृक्षासारखा फुलवण्याचं काम करतात. आणि तशाच पद्धतीचं काम अनुताई वाघ यांनी या आदिवासी विभागामध्ये शैक्षणिक विकास घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून लेखक उत्तम कांबळे यांनी पहिल्याच वाक्यामध्ये अनुताई वाघ यांच्या कार्याचा गौरव करत असताना किंवा अनुताई वाघ यांच्याविषयी माहिती सांगत असतानाचा काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढे विशाल रूप धारण करतात. काही माणसं वादळांमुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे दुसऱ्यांकडून धडे घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसोबारच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसोबारची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एक वृत्तस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखांचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतःच शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकीर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्यांच्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्यांचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दरिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. हे साधारणपणे अनुताई वाघ यांच्या कार्याविषयीचं वर्णन करत असताना लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की अनुताई वाघ यांचे की ज्या वेळेला त्यांनी कार्याची एका छोट्याशा टेकडीवर सुरुवात केली, एकूण त्यांचं जीवनच जर आपण विचारात घ्यायला लागलात तर एकदम त्यागाचं आणि कष्टाचं, निस्वार्थपणे त्यांनी सेवा केलेलं अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला, परंतु विवाह म्हणजे काय असतो ही गोष्ट कळण्या अगोदरच त्यांच्या पतीचं निधन झालं. बघा काय काय माणसाचं किती दुर्दैव असू शकतं की ज्या प्रत्येक गोष्टी, एक संकट संपलं तर दुसरं संकट पुढे येत आहे, दुसरं संपलं तर तिसरं संकट सामोरे पुढे येत आहे आणि या संकटावर मात करत करत त्या माणसांना जीवन जगावं लागतंय. अशाच परिस्थितीमध्ये अनुताई वाघ यांनी सुद्धा की एक तर शिक्षणाची गंगा किंवा शिक्षणाचा विचार हा आदिवासी भागामध्ये पोहोचविण्याचं काम निश्चितपणाने अनुताई वाघ यांनी करण्याचं ध्येय किंवा तशा प्रकारचा उद्देश मनामध्ये बाळगून त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केलेली. आणि त्यामध्ये स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं, ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी की स्वतः शिक्षण घेतलं आणि मुलींची शाळा काढून त्यांनी मुलींना शिकवण्याचा प्रयत्न केला. तशाच पद्धतीने अनुताई वाघ यांनी सुद्धा की निश्चितपणाने की आपण एवढ्या कष्टांमध्ये, एवढ्या संकटामध्ये असताना देखील, आपल्या पतीचं निधन झालेलं असताना देखील स्वतःचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि आदिवासी भागामध्ये, मागासलेल्या भागामध्ये या लोकांना शिक्षणाची माहिती नाही अशा लोकांमध्ये शिक्षण पोहोचविण्याचं काम अनुताई वाघ यांनी निस्वार्थपणे सेवा करण्याचं त्यांनी ठरवलं आणि तशा पद्धतीने त्यांनी सेवा करायला सुरुवात केलेली होती. आणि म्हणून
हा आबाळा एवढं त्यांना जे दुःख झालंय ते दुःख सुद्धा त्यांनी झेललं, ते पचवलं, ते कोलमडून टाकणारं वादळ सुद्धा त्यांनी पचवलं. आणि शेवटी ताराबाई मोडक नावाच्या व्यक्ती त्यांच्या सहवासामध्ये त्या आलेल्या होत्या आणि त्या एका संस्थेच्या संस्थापक होत्या. आणि त्या संस्थेच्या संस्थापक असताना त्यांनी शिक्षण तज्ज्ञ म्हणून अनुताई वाघ यांचं मार्गदर्शन त्यांना सुद्धा लाभत होतं. आणि दोघे एकमेकींच्या साह्याने विचाराने शैक्षणिक विकास घडवून आणण्याचं काम त्या करत होत्या. पण त्यामध्येच ताराबाई मोडक यांचं निधन झालं आणि मग ती सगळी संस्था सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी ही एक संचालक म्हणून अनुताई वाघ यांच्यावरती येऊन पडलेली होती. आणि त्यांनी ताराबाई मोडक यांनी लावलेलं जे संस्थेचं एक छोटंसं रोपटं होतं त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली या सगळ्या आदिवासी बालकांना एक प्रकारे ज्याप्रमाणे एखादी कोंबडी आपण पाहिलेली असेल आणि कोंबडीची छोटी छोटी पिलं असतात आणि एखादं संकट ज्या वेळेला येतं किंवा कशाचा आवाज आला किंवा पाऊस येतोय अशा वेळेला ती कोंबडी पिलं ज्याप्रमाणे आपल्या पंखाखाली घेऊन बसते, त्या पिलांचं रक्षण करते, पालनपोषण करते, त्याच पद्धतीने जणू काही अनुताई वाघ यांनी ही आदिवासी भागातील जे काही मुलं आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना आपल्या पंखाखाली आश्रय दिला, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना सामाजिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, शिक्षणाचं महत्त्व किंवा शिक्षणाची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम हे अनुताई वाघ यांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच या अनुताई वाघ यांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळेच या आदिवासी विभागामध्ये, या परिसरामध्ये अनुताई वाघांविषयी एक प्रकारे आदिवासींच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्थान त्यांनी निर्माण केलेलं होतं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. की लेखिका अनुताई वाघ म्हणतात की अनुताई वाघ म्हणतात की रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण आणि औपचारिक शिक्षण हे दोन शिक्षणाचे जे भाग आपण करतो आहोत. व्यावहारिक शिक्षण देणं सोपं आहे. काही माणसांना सहज आपण जर सांगायला लागलात की काही नाही, हे बाजारात गेल्याच्या नंतर अशा प्रकारे बाजार करावा लागतो किंवा काही वस्तूंची खरेदी करावी लागते, त्याविषयी पैशाचा हिशोब असा असतो, हे 100 रुपयाची नोट आहे, 500 रुपयाची नोट आहे, हे 1000 रुपयाची नोट आहे, 2000 रुपयाची, आणि याचा बाजार कसा करायचा याविषयीची माहिती आपण सांगतो. नातेसंबंधाचं काही शिक्षण असेल तर ते आपण सांगू शकतो. पण औपचारिक जे शिक्षण आहे, व्यवहारामध्ये वापरलं जाणारं जे शिक्षण आहे ते आदिवासी भागातील किंवा अशिक्षित लोकांना सांगणं हे सोपं आहे, परंतु औपचारिक शिक्षण मात्र सांगणं हे निश्चितपणाने कठीण काम आहे. हा अनुभव इथं अनुताई वाघ यांनी आपला मांडलेला आहे. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाही की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. की साधारणपणे अनुताई वाघ यांनी की त्या भक्कम होत्या, विचाराने त्या श्रेष्ठ होत्या आणि म्हणूनच औपचारिक शिक्षण देणं त्यांना अवघड गेलं नाही. आणि जर औपचारिक शिक्षण या लोकांना द्यायचं असेल तर त्याच्यासाठी हवी आहे दूरदृष्टी. शिक्षण ज्या वेळेला आपण घेतो आहोत, शिक्षण ज्या वेळेला आपण देतो आहोत, त्या शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण देत असताना, साधारणपणे शिक्षण देत असताना तर या आपण दिलेल्या शिक्षणाचा फायदा त्यांना किती दिवसापर्यंत होणार आहे किंवा त्यांच्या आयुष्यभर ते पुरणार आहे की नाही किंवा त्याची गरज त्यांना निर्माण होणार आहे की नाही याविषयीची दूरदृष्टी निश्चितपणाने शिक्षण देणाऱ्याच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि अनुताई वाघ यांच्याकडे पाहिलं असता किंवा त्यांच्या कार्याकडे पाहिलं असता निश्चितपणाने त्यांच्या मनामध्ये एवढी प्रचंड दूरदृष्टी होती की आता ही लहान लहान मुलं आहेत, यांना जर आज शिक्षण दिलं तर ह्या मुलांनी शिक्षण घेतल्याच्या नंतर संपूर्ण आदिवासी भागामध्ये, या परिसरामध्ये एक शिक्षणाचं वातावरण निर्माण होईल आणि त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल. आणि एकदा जर त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली,
एकदा जर त्यांच्या मनामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली तर निश्चितपणाने सर्व आदिवासी लोक शिक्षणाकडे वळतील आणि त्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार कुठंतरी दूरदृष्टीचा विचार या अनुताई वाघ यांच्या मनामध्ये होता. एवढीच नाही तर नुसतं विचार असून चालत नाही की मनामध्ये इच्छा आहे पण मार्ग दिसलाय आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल, त्या पद्धतीने मार्ग दिसलेला आहे पण त्या मार्गावरून चालायचा आपण कंटाळा केला तर आपण निश्चितपणाने आपल्या कार्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. पण अनुताई वाघांचं तसं नव्हतं. अनुताईंच्या बाबतीमध्ये की त्यांच्याकडे एकतर दूरदृष्टी होती, दूरचा विचार ते करत होत्या, सर्वांगाने त्या विचार करत होत्या आणि त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये जे काही विकासात्मक मुद्दे होते, ज्या काही विकासाच्या गोष्टी होत्या, ज्या काही लोकांच्या हिताच्या गोष्टी होत्या, त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची एक प्रकारची धडपड आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळत होती. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करत असताना, वेगवेगळ्या समस्या सोडवत असताना त्यांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही. म्हणून शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा भक्कम पाया आहे. आयुष्याचा आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे शिक्षणाचा पाया आहे. ज्या वेळेला आपल्याला शिकायचं आहे त्यावेळेला निश्चितपणाने प्राथमिक शिक्षण म्हणजे आपण बाराखडीपासून आई पासून सुरुवात करतो. आपल्याला लिहिता वाचता येणे, आपण साक्षर होणे ही एक प्राथमिक शिक्षकाची पायरी आहे, शिक्षणाची पायरी आहे. आणि या पायरीने ज्या वेळेला आपण शिक्षण घेत असतो, कुणीच काही एकदम 10वीची परीक्षा देणार नाही, एकदम पुन्हा 9वीची परीक्षा देणार नाही किंवा 12वीची परीक्षा देणार नाही. त्याला इयत्ता पहिलीपासूनचं किंवा बालवाडीपासूनचं अंगणवाडीपासूनचं शिक्षण निश्चितपणाने त्याला घ्यावं लागतं. म्हणून अनुताई यांनी सुद्धा की प्राथमिक शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं आहे की जेणेकरून लहान अंगणवाडीतली मुलं असतील, बालवाडीतली मुलं असतील किंवा पहिलीची मुलं असतील, यांना कसं एकत्रित आणता येईल, त्यांना कशी शिक्षणाची गोडी, त्यांच्या मनामध्ये कशी शिक्षणाची गोडी निर्माण करता येईल याविषयीचा प्रयत्न करत असताना त्यांना फारशी काही अडचण निर्माण झाली नाही. कारण प्राथमिक शिक्षणाला त्यांनी तेवढं महत्त्व, खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्व दिलेलं होतं. म्हणूनच शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. अनुताईंनी जे काम केलेलं आहे ते ज्याप्रमाणे आपण अंधारामध्ये एखादा दिवा घेऊन जातो, एखादा उजेड घेऊन जातो, बॅटरी घेऊन जातो, त्यावेळेला अंधार संपत असतो. जणू काही ह्या आदिवासी, जणू काही म्हणण्यापेक्षा निश्चितपणाने आपल्याला असं सांगता येईल की आदिवासी भागामध्ये जे लोक राहत आहेत, की विदर्भातले काही लोक असतील, नाशिककडच्या काही साईडचे लोक असतील, पालघरच्या अलीकडच्या बाजूचे काही लोक असतील, तर या भागामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या आदिवासी भागातील लोकांच्या बाबतीमध्ये एक प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये शैक्षणिक अंधार पसरलेला होता. त्यांना कुणी मार्गदर्शन करत नव्हतं, त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन पोहोचत नव्हतं, शिक्षणाचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा अंधारामध्ये हे लोक चाचपडत जीवन जगतायत आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा प्रकाश दिला पाहिजे, एक प्रकारचा उजेड आपण पोहोचवला पाहिजे. ज्याप्रमाणे अंधारामध्ये उजेड किंवा प्रकाश आपण घेऊन गेलात तर तो अंधार नाहीसा होतो, तशा पद्धतीने शैक्षणिक अंधार पडलेल्या ठिकाणी अनुताई वाघ स्वतः शिक्षण घेऊन, स्वतः एक शिक्षिका म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया निश्चितपणाने या कोसोबाडच्या टेकडीवरती आदिवासी लोकांच्या मध्ये रुजविण्याचं काम जणू काही या अनुताई वाघ यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि म्हणूनच लेखक उत्तम कांबळे म्हणतात की खऱ्या अर्थाने अनुताईचं काम म्हणजे या शैक्षणिक अंधारामध्ये एक समईसारखा उजेड, समईचा जसा उजेड पसरावा तशा पद्धतीने अनुताई वाघांच्या विचारांचा उजेड तिथं किंवा प्रकाश त्या कोसोबाडच्या टेकडीवरती पसरविण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या जीवनातला अंधार संपविण्यासाठी अनुताईंची ही धडपड निश्चितपणाने आपल्या या ठिकाणी उल्लेखनीय आहे. म्हणूनच लेखक उत्तम कांबळे यांनी अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय या पाठामध्ये
देत असताना समयी असा उल्लेख केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आज आपण हा भाग पाहिलेला आहे. एक होती समयी हा उत्तम कांबळे यांच्या पाठाचा. यानंतर जो राहिलेला भाग आहे तो आपण दुसऱ्या भागामध्ये या घटकाचा विचार आपण करणार आहोत. तोपर्यंत आपण इथं थांबू. विद्यार्थ्यांसाठी दुसरी एक सूचना आहे की आपण हे व्हिडिओ एक चॅनल तयार करून, वैयक्तिक चॅनल तयार करून आपण तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करतोय. तर तुम्हाला सर्वांसाठी एक सूचना अशी आहे की आपल्या व्हिडिओवरती की सबस्क्राईब करायला आपण विसरू नका, कारण ती सबस्क्राईब केल्याशिवाय आपलं हे चॅनल सुरू राहणार नाही आणि चॅनल जर बंद पडलं तर आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाहीत. याची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची आहे आणि सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये नंतर भेटू.